हॅलो, मला बँकेविषयी थोडीशी माहिती पाहिजे होती. लंच ब्रेक झाल्यानंतर या. लंचला फरसाण आणि आपण. नमस्कार, मी सखाराम ठाकूर. काय सखाराम पुरी म्हणजे खांडेकर दादांनी ही पदवी मला बहाल केली आहे. आम्हाला थोडी बँकेबद्दल माहिती पाहिजे होती. सॉरी, लंच टाइम. जिकडे जावं तिकडे लंच टाइम होतो. आम्ही जिकडे जाणार तिकडे लंच टाइम होतो. ज्या बँकेत जाणार तिकडे लंच टाइम होतो. मॅनेजर 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 मॅनेजर. अरे काय दांगडो चल रहा है ना रे? कोण बोलली राय ना? येस, आय एम द मॅनेजर. करे वसाड्याचा फनकन कॉन्फरन्स. काय झालं सर? अरे तुझ्या बँकेन अवरे 2 प्रतिष्ठित बिझनेसमॅन आलेले असताना असं रे तुझ्या बायका आम्ही त्यांना माहिती विचारतो ते बोलतात लंच ब्रेक झालंय, लंच टाइम झालंय. अरे आमच्या तोंडावर अंडू उंडू बोलतात. एक मिनिट सर, ते अंडू उंडू नाहीये, उडवा उडवीची उत्तर असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आणि त्या माझ्या बायका नाही आहेत, त्या इथे काम करणाऱ्या बायका आहेत ना सर. ठीक आहे, ते काही असेल, पण आमच्यासारखे इकडे प्रतिष्ठित बिझनेसमॅन तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला आलेत आणि तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट घ्यायची नसेल तर तसं सांगा, आम्ही दुसऱ्या बँकेत जाऊ. सर सर तुम्ही इन्व्हेस्टमेंट साठी आलेले आहे का? नाहीतर काय सर सर सॉरी सर, त्यांच्या वतीने मी सॉरी बोलतो सर. सर हॅव अ सीट सर, प्लीज रिलॅक्स रिलॅक्स, प्लीज प्लीज प्लीज. ओके ओके सर, मी मॅनेजर आहे सर, मी स्वतः तुमच्या सेवेत आहे सर. बोला सर, तुमची काय मदत करू बा? वेल, मी बिझनेसमॅन पंढरीनाथ तांबळे आणि हे बिझनेसमॅन अरुण कदम. थोडा समाजसेवक पण आहे मी. थोडं समाजसेवक पण आहेत. तर वेल, गंमत अशी चालली की आमच्या बिझनेसचा पसारा दिवसेंदिवस जो असा वाढत चाललाय, तर वी हॅव डिसाइडेड टू इन्व्हेस्ट इन बँकिंग सेक्टर. भलता भारी निर्णय आहे सर. काय आहे, सध्या मार्केट भलतं डाऊन आहे, म्हणून ना हा सेफ ऑप्शन आहे बा. नाही नाही, सगळे ते बरोबर आहे तुमचं, पण आम्ही आता रिस्क घेणार आहे. एवढी मोठी अमाऊंट आम्ही तुमच्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे, तर त्याच्या आधी आम्हाला तुमच्या बँकेचं आम्हाला ऑडिट चेक करावं लागेल. कारण काय आहे की हल्ली म्हणजे चहात बिस्किट बुडतं त्याच्यापेक्षाही कमी वेळात बँका बुडतात. तर त्यामुळे आम्ही एवढी मोठी रिस्क जर घेणार असू तर आम्हाला रिपोर्ट चेक करायला लागतील. नो प्रॉब्लेम सर, तुमच्या हक्काचे जाणून घ्यायच्या. सखाराम, ऑडिट रिपोर्ट सर. हा घ्या सर, चेक करा सर. वेल, नाईस बाइंडिंग. थँक्यू 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 थँक्यू. आय थिंक इट्स गुड. गुड रिपोर्ट. गुड, व्हेरी गुड. थँक्यू 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 सर. मला काय वाटतं बॉ की तुम्ही जॉईंट एफडी करावी बॉ. चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. ग्रेट ग्रेट. कितीची करू सर? अरण्या, तुझ्याकडे आता किती आहेत? 25. ठीक आहे, माझ्याकडे पण 25 आहेत. काढ. हे 50ची एफडी करून टाका तुम्ही. चिल्लर. हो, 50 रुपये. हो. आवरा या असं ओरडू नको, ते व्यवस्थित मोजून की नंतर लफरी नको. 50 रुपयाची जॉईंट एफडी करायला आले तुम्ही? ही तुमची आयुष्यभराची जमा पुंजी आहे खरं? काय 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 बिझनेस काय करताय तुम्ही? आम्ही कोंबड्यांसाठी डायपर बनवायचा आमचा बिझनेस आहे. पिंजऱ्यामध्ये जाम घाण करतात ते, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही डायपर बनवतो. आणि त्याचा अजून एक फायदा आहे, म्हणजे कोंबडीने समजा नकळत जर अंड दिलं तर ते खाली पडून फुटत नाही, ते डायपर मध्ये बरोबर सुरक्षित राहतात. अरे हे कुठल्या बालवाडी लेवलचे बिझनेस आहे रे? आणि हे असे बिझनेसमॅन आहे का रे तुम्ही? तुम्ही निघा, तुमच्या एफडीची बँकेला गरज नाही रे. एक मिनिट, म्हणजे मोठमोठा एफडीज तुम्ही घेणार असं तुमच्या बँकेचा नियम आहे का? कुठे असेल तर दाखवा मला तसा नियम. अरे नियम नाही रे भो, पण माणसाला थोडीफार बुद्धी असते ना. बुद्धी नसली तर लाज तर असते. 50 रुपयाची एफडी, ती पण जॉईंट, कोणी करेल का रे? आम्ही करतो. आम्ही करतो. पण मी काय बोलतो, ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे जो नियम आहे ना तो आम्हाला दाखवा. नसेल तर आम्ही ग्राहक पंचायत मध्ये कंप्लीट करतो. तू रे कंप्लीट करणार. करतो तुझी एफडी, करतो.
काय सकाळी सकाळी डोक्याला ताण आहे काय माहिती. अरे कस्टमर शुड बी ट्रीटेड एज गॉड. तुमचे अकाउंट आहे काय? कुणाला सांगू नका, बायकोला पण सांगू नका. बाहेर अकाउंट आहे माझे. अरे ते अकाउंट नाही रे भो. अरे बँकेत खातं पाहिजे रे. या बँकेत खातं आहे का बुवा तुमचं? नाही, बँकेत तर खातं नाहीये आमचं. घ्या काय? 1 मिनिट. हा फॉर्म भरा. 1 मिनिट. पेनाने फॉर्म भरा तो. घडी पडली होती त्याला, ती जरा असं असं करून रोल व्यवस्थित. पेन आहे भरा त्याच्याने. हा नीट भरा. वाक्य नसली ना असा जोराचा अभिनय येतो ना. सर्वांगातून आहे ना अशा अभिनयाच्या चिडकांड्या उडतात. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. हुश झाला बाबा एकदाचा. किती कठीण होता ना. अरे कठीण म्हणायचं घाम फुटला होता. बर ते 5व्यातलं 3रंच तू काय लिहिलंस? ऑप्शनला टाकला ते. हुशार आहे सोन. झाला का पेपर सोडवून? बंद करा तो फालतूपणा. द्या तो फॉर्म इकडे द्या. अरे हा काय फालतूपणा केला रे तुम्ही? म्हणजे तू तुझ्या मिडल नेम रू लिहिलंय आणि तू तुझ्या मिडल नेम री लिहिलंय. बरोबर आहे. हा म्हणजे अरुण आणि नच्या मधलं नाव काय? रू. मिडल नेम रू. आणि पंड री नाथ. पंड आणि नाथ याच्यामध्ये री आहे. अरे बापरे. अरे दलिंदरांनो, मिडल नेम म्हणजे दल्ल्याचे नाव लिहायचं. ज्याने जन्म दिला ना त्याचे नाव लिहायचं. घ्या सांगा ना मग. 1 मिनिट. तुम्ही क्लिअर बोलत नाही ना. मी वाटत अवघड रे. हे घ्या. घ्या इकडे. डॉक्टर लेले आणि उघडे बाबा. ही तुमच्या बापांची नाव आहे? अरे याला काय अर्थ आहे? काय झालं? तुम्ही आता बोलात की कुणी तुम्हाला जन्माला घातलं त्याचं नाव लिहा. डॉक्टर लेल्यांनी माझा जन्म करवला. हा आणि उघडे बाबाने माझ्या आईला आंबा दिला त्याच्यापासून मी जन्माला आलो. बापाचा काय इकडे संबंध आहे? तुझ्या उघडे बाबाला आणि तुला उघड्या नागडा करून असा शपालून काढला पाहिजे. चम्मन बेजाना. तुम्ही दोघं भाऊ आहे? नाही. वेल आम्ही कलिग्स आहोत. वी आर पार्टनर्स. मग तुमच्या दोघांच्या सरनेम सेम आहे बा. राजपूत लिहिलंय तुम्ही इथे सरनेमच्या समोर. ते का बरं लिहिलं? नाही आमचे सरनेम राजपूत नाही. मग इथे का लिहिलंय? आम्ही ज्या शाळेत होतो ना त्या सरांचं नाव सरनेम राजपूत होतं. शाळेपासून आमचं त्यांचं नाव म्हणून ते सरनेम राजपूत. हा. असं आहे का? अरे त्या माणसाने आमच्यासाठी कौरे केले. आज जी काही इन्व्हेस्टमेंट आम्ही जमा केले ती त्या माणसाने आम्हाला मॅनेज करून दिलेले. 50 एवढा मोठा बिझनेसमॅन आम्ही जो झालोय तर त्या माणसाने, श्याम राजपूत माणसाने. हे 50 रुपये एवढा मोठा बिझनेस झाला तुमचा. हा अरे नका बदनाम करू रे त्या राजपूत गुरुजीचं नाव. भलता देव माणूस रे तो. तुम्ही ओळखता त्यांना? नाही पण म्हणजे तो मला शिकवलं म्हणजे देव माणूसच असेल तो. दुर्मिळ शिक्षक असेल. अरे मी काय बोलून राहिलो. सरनेम म्हणजे आडनाव रे. बरं ते पुढे वाचतो वान. अरे सेक्सच्या पुढे एम आणि एफ लिहिलेलं असतं. तुम्ही एफ टिक करून टाकलं रे. हा तुम्ही फिमेल आहे का रे? फिमेल असतं ना एफ म्हणजे. हो असं झालंय का? असं असतं का? असंच असतं. नाही ते आम्हाला वाटलं एम म्हणजे मध्यम आणि एफ म्हणजे फुल. तर आम्ही फुल वर केलं. ठीक. आणि अरे ही कुठली उत्तर आहेत रे तुमची? आणि बँक असे प्रश्न काय विचारेल रे तुम्हाला? दलिंदर ऍड्रेस पंजाबी ड्रेस. आपण वाचायच्या बी लायक नाही. बैल बुद्धी तुमच्याकडे बुद्धिमत्ताच नाही. मला तर वाटतंय 50 रुपये पण चोरून आणलेले आहेत तुम्ही. हे बघा मिस्टर मॅनेजर, तुमचं बघा आम्ही आमचं बघतो. अरे तुम्ही तुमचं बघितलं ना तर स्किट आहे ना 1.5 पानाच्या वर पुढे जाणारच नाही. नो आर्ग्युमेंट्स. नो आर्ग्युमेंट्स. कंटिन्यू.
अरे बाप रे, काय आलं? अरे पॅन नंबर काय लिहिला रे? अरे पान नंबर आहे तो आमचा, बरोबर आहे. बनारसी 120 300, कच्चा पक्का हरिपत्ती, इलायची लवंग सोप, सुपारी कत्री, तेच आम्ही रोज खातो पान. रेग्युलर आहे. आणखी त्यांनी तुझी जीप कातरून टाकली पाहिजे.